मित्रांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम। आपल्या लोकमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर सध्या चालू असलेल्या लोकमित्र संवाद यात्रा या सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या सोबत संवाद साधत आहोत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून आपणापर्यंत आम्ही बरीच माहिती, आवश्यक असलेली माहिती ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याप्रमाणे उद्या आणखी एका अभिव्यक्तीसोबत आपण सुसंवाद साधणार आहोत आणि आपल्यासमोर सादर करणार आहोत। असो मित्रांनो, 1 जानेवारी 1818च्या भीमा कोरेगावच्या संग्रामाला आज 205 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 205 वर्ष पूर्ण होऊन 206वे वर्ष चालू होत आहे। त्यानिमित्ताने त्या आमच्या 500 जवानांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पित करून आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आमच्या त्या वीरगती प्राप्त झालेल्या आणि या जगात शौर्याचा इतिहास लिहिणाऱ्या त्या 500 जवानांना कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, आज आपण 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या त्या भीमा कोरेगावच्या संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। 19व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट। मित्रांनो, पेशवाईचे राज्य होते आणि या पेशवाईच्या राज्यात त्या काळात ब्राह्मणांनी आमच्यावर लादलेल्या वर्णव्यवस्थेचे अगदी काटेकोरपणे पालन केले जात होते। वर्णव्यवस्था म्हणजे काय, तर मनुस्मृतीने 4 वर्णात विभागलेली जी व्यवस्था होती ती म्हणजे वर्णव्यवस्था। मनुस्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे 4 वर्ण अस्तित्वात होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। आणि भारतामध्ये शूद्र जातींपैकी एक जात होती महार, आणि या महार जातीच्या विरोधात पेशव्यांनी अनेक निर्बंध लावले होते। त्याचा इतिहास वेगळा आहे। त्या महार जातीच्याच विरोधात का पेशव्यांनी अनेक निर्बंध लावले होते, खरं तर त्याचा इतिहासासाठी एक वेगळा एपिसोड आपला तयार होईल। ठीक आहे। त्यांना कमरेला महार जातीच्या लोकांना कमरेला झाडू आणि गळ्यात छोटे मडके बांधावे लागत होते, कारण स्वतःच्या पावलांच्या खुणा रस्त्यावर दिसू नयेत आणि थुंकण्यासाठी त्यांच्या गळ्यात मडके होते। तसं पाहायला गेलं तर महार जात ही शूर आणि पराक्रमी होती, परंतु त्यांचे संसाधनेच काढून घेतल्यानंतर ते विकलांग झाल्या समान होते। अन्याय आणि अत्याचाराच्या गर्तेत कुजत आणि सडत पडले होते। महार जात ही शूर आणि पराक्रमी असल्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आपली हरवलेली प्रतिष्ठा आणि आपल्यावर होत असलेल्या जुलूम, अन्याय, अत्याचारातून मुक्त होण्याच्या प्रतिशोधात ती जात होती। त्याचवेळी ब्रिटिश साम्राज्य हे भारतात त्यांची सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होते। अशातच त्यांच्या नजरा या महार जातीवर पडल्या। अर्थातच ही जात शूर आणि निर्भीड आहे हे त्यांना ठाऊक होते। महार जातीतले लोक ही उंच, धिप्पाड आणि सुदृढ बांध्याची होती। अशी शूर, पराक्रमी, निडर आणि अंगापिंडाने उंच आणि धिप्पाड असलेला सैनिक ब्रिटिशांना त्यांच्या आर्मीमध्ये अभिप्रेत होता, आणि म्हणूनच ब्रिटिशांनी महारांसाठी त्यांच्या सैन्याचे दरवाजे उघडले आणि त्यांना सैनिकी प्रशिक्षण दिले। इंग्रजांना पेशव्यांचं राज्य संपुष्टात आणून आपलं स्वतःचं राज्य तिथे निर्माण करायचं होतं, आणि म्हणूनच पेशव्यांवर आक्रमण करण्याची तयारी ब्रिटिशांकडून सुरू करण्यात आली होती। त्याचवेळी महारांच्या रेजिमेंटमधला प्रमुख, ज्याचे नाव सिद्धनाक होते, आणि या सिद्धनाकच्या कानावर ही खबर गेली, ती म्हणजे पेशव्यांचा नायनाट करून इंग्रज त्या ठिकाणी स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करणार आहेत। जेव्हा सिद्धनाकच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो स्वतः बाजीराव पेशव्यांना भेटावयास गेला, आणि ती गोष्ट बाजीराव पेशव्यांच्या कानावर घालून सिद्धनाकने त्यांना असं सांगितलं की आम्ही सर्व महार लोक रेजिमेंटमधले जे आहेत ते सर्व महार सैन्य तुमच्या बाजूने लढू, कारण इंग्रजांच्या बाजूने लढण्याची आमची इच्छा नाही। तुमच्या बाजूने लढून आम्ही इंग्रजांना हरवून पळवून लावू, परंतु त्यानंतर तुमच्या सैन्यात आमचं स्थान काय असेल, तसेच त्या बदल्यात आमच्या महार जातीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार बंद होणार आहे का? जुलूम बंद कराल का? त्यांना सन्मानाची वागणूक द्याल का? सिद्धनाकच्या या गोष्टीवरून बाजीराव पेशवे कुचितपणाने हसून म्हणाले की सुईच्या टोकावर बसेल इतकी देखील जागा आमच्या सैन्यातच काय, तर या भूमीवर देखील तुमच्यासाठी नाही। तुमची लायकी आमच्या सोबत उठण्या बसण्याची तर काय, तर बोलण्याची देखील नाही। तुम्ही लोक आमच्या पायाची धूळ आहात, आणि ती धूळ राहूनच तुम्हाला मरायचे आहे। तुम्ही नीच आहात, नीचच राहणार। चातुर्वर्ण्यामध्ये जे नियम तुमच्यासाठी लागू आहेत ते नियम तुमच्या मरणापर्यंत राहतील, असे बोलून बाजीराव पेशव्यांनी सिद्धनाक याचा अपमान करून त्याला परतीचा मार्ग धरण्यास सांगितला। बाजीराव पेशव्यांचे हे उत्तर ऐकून सिद्धनाक मात्र भडकला
आता मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तो पेशव्यांना म्हणाला की महाराजांनी आता शस्त्र उचलले आहे. तुमचा अन्याय आता इथून पुढे आम्ही सहन करणार नाही. तुमची उच्चवर्णीयांची मगरुरी आता आम्ही मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या न्याय हक्कासाठी युद्ध करणे काही पाप नाही असे म्हणून बाजीराव पेशव्यांना एक प्रकारे सिद्धनाथने युद्धाचे आव्हानच केले होते. खरे पाहायला गेलं तर पेशव्यांचा अन्याय अत्याचार सहन करून महाराजांना आता जगणे असह्य झाले होते. स्वाभिमानाचे जीवन व्यतीत करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबणे त्यांना योग्य वाटत होते आणि आता तो ब्रिटिश आर्मीचा एक हिस्सा होता. त्यातच पेशव्यांनी दिलेल्या आव्हानाने युद्धाची चिंगारी भडकली गेली आणि महाराजांनी समतेचा आधुनिक भारत बनवण्यासाठी पेशव्यांच्या सोबत युद्धाचे ते रणशिंगच फुंकले. हाच तो दिवस मित्रांनो हाच तो दिवस 1 जानेवारी 1818 भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं कोरेगाव. मुंबईच्या नेटे इन्फंट्रीच्या 500 जवानांनी जे सगळे महार जातीचे होते हे सर्व योद्धे फक्त 250 घोडेस्वार आणि 100 तोफा घेऊन पेशव्यांच्या 28,000 सैनिकांवर आणि 300 घोडेस्वारांवर तुडून पडले. महासेनेचे नेतृत्व रत्नाक, जतनाक आणि सिद्धनाक करीत होते. 1 दिवस आणि 1 रात्र हे युद्ध चालू राहिले. तब्बल 1 दिवस आणि 1 रात्र हे युद्ध चालू राहिले आणि बघता बघता त्या केवळ 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 सैनिकांना यमसदनी पाठविले. 500 महारांच्या समोर पेशव्यांचे 28,000 सैनिक मृत्युमुखी पडलेले होते. महारांनी केलेल्या या पराक्रमाची गाथा आणि युद्धातील महारांचे हे सामर्थ्य साऱ्या दुनियेने पाहिले आणि इतिहास देखील या घटनेने गौरवान्वित झाला. युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची शौर्यगाथा जगाच्या इतिहासात अमर झाली. त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम आणि त्यांच्या हौतात्म्य कायम स्मरणात राहावे म्हणून हा क्रांतीस्तंभ, हा विजयस्तंभ बनविण्यात आला. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी येऊन त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत असत आणि नतमस्तक होत असत. आणि म्हणूनच आज त्यांच्या पश्चात त्यांचा अखंड आंबेडकरी विचारांचा समाज भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाच्या त्या विजयस्तंभाच्या ठिकाणी आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्यापासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्यासाठी जात असतो. शेवटी पुन्हा कोरेगावच्या शौर्यगाथेचा इतिहास लिहिणाऱ्या या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम. जय भीम, नमो बुद्धाय.